चला, पहिले 30 प्रश्न आपले झालेले आहेत बघा. आता पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. एकतीसावा प्रश्न येतोय आता पुढचा. 1925च्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सभापती कोण होते? हे बघा, 1925चा कालखंड आहे. सभापती या ठिकाणी विठ्ठलभाई पटेल होते. आता ही घटना याकरता घेतली की पुढच्या वर्षी याला 100 वर्ष सुरू होऊन जाईल आणि आपली आता परीक्षा जवळ आलेली आहे. नंबर 1. नंबर 2चा मुद्दा हा आहे की 1923 ला स्वराज्य पार्टीची स्थापना करण्यात आली होती बघा. CR दास, मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल हे त्यामध्ये होते बघा. आणि या स्वराज्य पार्टी निवडून आल्यानंतर मग केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये स्वराज्य पार्टी बहुमताने निवडून आली होती आणि यांनी मग या ठिकाणी सभापती पदी विठ्ठलभाई पटेल यांची निवड केलेली आहे बघा. ठीक आहे. पुढचा प्रश्न येतो, मोडीमन समिती का नेमण्यात आली होती? काय असेल उत्तर? आता उत्तर सांगत चला. द्विदल राज्य पद्धतीची चौकशी करणे. हे बघा, 1919 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा झालेला आहे. या कायद्यानं प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धतीचा अवलंब करण्याची तरतूद केलेली होती बघा. ठीक आहे. आणि या द्विदल शासन पद्धतीमध्ये मंत्रिमंडळाचे 2 भाग पाडले होते. एक आहे राखीव खाती आणि एक आहे सोपीव खाती, असे 2 भाग पाडले होते बघा. राखीव खाती इंग्रजांनी स्वतःकडे घेतली होती आणि सोपीव खाती भारतीयांकडे दिली होती बघा. तर याला म्हणायचं द्विदल शासन पद्धती. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार ही द्विदल शासन पद्धती राज्यामध्ये लागू केली होती. 35च्या कायद्यानुसार केंद्रात लागू केली होती बघा. तर या राज्य पद्धतीच्या विरोधामध्ये जगात कुठे नव्हती, भारतात लागू केली होती म्हणून भारतीय लोक नाराज झाले होते आणि म्हणून पुढे स्वराज्य पार्टीची स्थापना होता. स्वराज्य पार्टीनं विधिमंडळात जाणून सोडलं होतं आणि सांगितलं होतं की ही राज्य पद्धती जगात कुठंच नसताना आमच्याकडे का लागू केली. आणि म्हणून शेवटी केंद्र सरकारनं निर्णय घेतला की या पद्धतीची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी मग मोडीमनच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली. ठीक आहे. आता ही मोडीमन कमिटी म्हणतो 1924 ला या मोडीमन कमिटीची स्थापना आहे. हे मोडीमन हे गृहमंत्री होते, यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची स्थापना करण्यात आलेली आणि या कमिटीचा एकमेव उद्देश होता द्विदल राज्य पद्धतीची चौकशी करणे. आलं लक्षात? आणि 1919च्या कायदे समीक्षा करण्यासाठी कुठली कमिटी होती? तर ही कमिटी होती मग सायमन कमिशन. सायमन कमिशन विचारलं तर सांगायचं 1919 टोटल कायद्याची समीक्षा करणे आणि मोडीमन कमिटी विचारलं तर 1919च्या कायद्यातील फक्त द्विदल राज्य पद्धतीची चौकशी करणे, असं लक्षात घ्यायचं येते. झालंय. चला पुढचा मुद्दा, भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात करण्यात आलेली आहे? ठीक आहे, सांगता येईल? मुलांना लिंक नाही गेली बऱ्याच, काय त्यांच्या तक्रारी येऊ लागल्या ना. हा, भारत मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून देण्याची तरतूद कोणत्या कायद्यात आहे? 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. मागच्या लेक्चर मध्ये आपण बघितलेलं आहे की प्रत्येक कायद्यातल्या तरतुदी बघितलेल्या आहेत, त्यामुळे आता या ठिकाणी जास्त तरतुदी सांगण्याची गरज नाही. फक्त एवढंच सांगा 1892चा कुठला कायदा आहे? भारत परिषद कायदा आहे, बरोबर आहे. 1909चा मोर्ले मिंटो कायदा आहे. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आहे. आणि 1935चा भारत सरकारचा कायदा आहे. तर हे एवढे कायदे या ठिकाणचे लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाची तरतूद होती?
मग सकाळी आपण हे स्वतंत्र मतदारसंघ स्वतंत्र घेतलेली होती बघा. स्वतंत्र मतदारसंघ जे आहे तुम्हाला सांगितलेले 1909च्या कायद्यानुसार कोणाला दिले होते? मुस्लिमांना दिले होते. 19च्या कायद्यानुसार शीख, जमीनदार, व्यापारी लक्षात यांना दिले होते. 1932चा जाती निवाड्यानुसार अस्पृश्यांना दिले होते. आणि 1935च्या कायद्यानुसार महिला, कामगार, अँग्लो इंडियन, भांडवलदार आणि ख्रिश्चन यांना दिले होते बघा. आता काय म्हणतंय, कोणत्या कायद्यात वा योजनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद होती? मग कशात होती? रॅमसे मॅकडोनाल्डचा निवाडा कधीचा आहे? 16 ऑगस्ट 1932चा आहे. लक्षात कोणी मांडला? रॅमसे मॅकडोनाल्डने मांडला. हा ब्रिटिश पंतप्रधान होता या कालखंडात. याला दुसरं नाव आहे जाती निवाडा. याला तिसरं नाव आहे सांप्रदायिक निर्णय. याला इंग्लिश मध्ये म्हणायचं कम्युन्युअल अवॉर्ड. वेगवेगळ्या नावाने ते ओळखलं जात असतो. ठीक आहे, झालंय ना? हा, हे सगळं कोणत्या कायद्यानं कोणत्या वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ दिले ते लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी 1935च्या भारत सरकारच्या कायद्याची वैशिष्ट्ये कोणती कोणती? आता या कायद्यातल्या तरतुदी दिलेल्या आहे, वैशिष्ट्ये विचारलेली, आपण सगळे वैशिष्ट्ये घेतलेलीच बघा. प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली, यस, कारण प्रांतातील द्विदल शासन पद्धती रद्द करण्यात आली आणि सगळे मंत्रीपद भारतीयांकडे देण्याचा निर्णय झाला. त्यालाच म्हणायचं प्रांतीय स्वायत्ता. संघ राज्याचे न्यायालय स्थापन केले, यस. दिल्ली या ठिकाणी फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली. उच्च न्यायालयात जर न्याय मिळाला नाही तर वरती न्यायालय असावं यासाठी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याला फेडरल कोर्ट म्हणायचं, त्यालाच म्हणायचं संघ राज्याचे न्यायालय. पण त्याच्यावरती न्यायालय नाही म्हणून त्याला उच्चतम न्यायालय किंवा सुप्रीम कोर्ट म्हणतो आपण. केंद्रात द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली, यस. प्रांतातली रद्द केली, केंद्रात लागू केलेली बघा या कायद्यानं, 35च्या कायद्यानं. ठीक आहे. त्यानंतर 2 सभागृह असलेले संघीय कायदेमंडळ स्थापन करण्यात आले, यस. म्हणजे अ ब क ड बरोबर आहेत, सगळे बरोबर आहेत. झालंय का? आणि एक वेळेस प्रश्न कसा होता की अशा तरतुदी दिल्या आणि विचारलं की 1935च्या कायद्यानं केलेल्या तरतुदी पुढील पैकी कोणत्या प्रत्यक्षात अस्तित्वात आलेले नाही? मग याच्यातलं या ठिकाणी ही अस्तित्वात आलेली नव्हती बघा. कुठली? संघ राज्याची स्थापना हे अस्तित्वात नव्हती आलेली, ही स्वातंत्र्यानंतर अस्तित्वात आली. आलं लक्षात? पुढचा आहे, फक्त खालीलपैकी कोणत्या काळात प्रांतीय स्वायत्ता कार्यरत होती? कोणत्या काळात होती? कोणत्या काळात असेल? कायदा लागू झाला 37ला. 35चा कायदा लागू कधी झाला? 37ला. आणि 37ला प्रांतामध्ये जे काही काँग्रेसचे सरकार निवडून आले त्यांनी कधीपर्यंत कारभार केला? 39 पर्यंत. म्हणून पर्याय नंबर 3. 1858च्या भारत सरकारचा कायद्याचा परिणाम काय झाला? आता 1858चा कायदा म्हणजे कोणाचा जाहीरनामा आहे? राणीचा जाहीरनामा आहे. परिणाम काय झाला? मुक्त व्यापार, कंपनीची राजवटीची तिसरी, मुक्त व अनिवार्य प्राथमिक शिक्षण की स्थानिक स्वराज्य संस्था? काय येईल मग? 2 नंबर. कंपनी बरखास्त केली आणि प्रत्यक्ष राणीची राजवट भारतात सुरू झालेली आहे बघा या कायद्यानुसार. राणीच्या जाहीरनाम्यानुसार म्हणजे या कायद्यानुसार येते. ठीक आहे. आणि आपण आपल्या ज्या प्रश्नपत्रिका काढलेल्या 2012ला त्यावेळेस ते प्रश्न टाकले होते मी. फक्त त्याच्यामध्ये काय केलं होतं की
इंग्लंडच्या राणीची राजवटीची बरखास्त, कंपनीची राजवट बरखास्त, कंपनीची राजवट सुरू झाली, ब्रिटनच्या राणीची राजवट सुरू झाली. अ ब कडे टाकले होते लक्षात. मग त्याच्यामध्ये कंपनीची राजवट बरखास्त आणि राणीची राजवट प्रारंभ, अ आणि ड उत्तर बरोबर केलं होतं आपण. मग त्याने त्यातलं असं एक एक वाक्याचे हिशोबाने प्रश्न होते. हा 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? आपण सकाळी चर्चा केलेली आहे. 1919 जो कायदा होता, या कायद्यानुसार विदेशामध्ये उच्चायुक्त नेमाला सुरुवात झाली. आणि पहिला उच्चायुक्त कुठं नेमला? ब्रिटनमध्ये. पहिला नियुक्त केलेला व्यक्ती कोण होता? मग उच्चायुक्त विल्यम मेयर होता. मग 1919 ते 47 कालखंडात जेवढे काही विदेशामध्ये आपल्या प्रतिनिधी नियुक्त केले त्यांना नाव पडलं उच्चायुक्त किंवा हाय कमिशनर. लक्षात. आणि 1947 नंतर जे नियुक्त केले त्यांना म्हटलं जातं राजदूत, अँबॅसेडर. आले का लक्षात? पुढचा मुद्दा आहे 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मंजुरी दिली? कुठल्या कायद्याला मंजुरी दिलेली? भारतीय फाळणीचा कायदा, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, घटना मसुदा कायदा, घटना दुरुस्ती कायदा. याच्यापैकी कुठले कुठले आहेत? कुठला आहे मग? फक्त ब बरोबर आहे. हा 47 ला विचारला असता ना, याच्यातले बरेच लागू झाले असते, पण एक्झॅक्टली डेट दिली त्यांनी. या डेटला एकच कायदा झालेला आहे, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. आता मला एक सांगा, हा कायदा कोणत्या योजनेवर आधारित आहे? कोणी केला होता या कायद्यातल्या तरतुदी? नाही नाही, माउंट बॅटन योजनेवरती आधारित कायदा आहे. आणि माउंट बॅटन योजना कधीची आहे? 3 जून 1947. अगोदरची योजना अपयशी ठरलेल्या आहेत. सुरुवातीला राजाजी योजना आली 44 ला, अपयशी ठरली. देसाई आली योजना आली, अपयशी ठरली. वेवेल योजना आली 45 ला, ती पण अपयशी ठरली. 46 ला त्रिमंत्री योजना आली, ती थोडीफार यशस्वी ठरली, परंतु स्वातंत्र्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेता नाही आला. मॅटलीची घोषणा आली, त्याने स्वातंत्र्याची घोषणा केली, परंतु मग जातीय दंगली वाढल्या, मग तोही निर्णय टाळला. आणि नंतर मग माउंट बॅटन योजनेनं क्लिअर कट सांगितलं की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य देण्यात येईल म्हणून. मग हे दोन्ही पक्षाने म्हणजे काँग्रेस आणि लीगनं दोघांनी मान्य केलं, म्हणून मग या योजनेचं रूपांतर कायद्यात करण्यात आलं. आणि हा कायदा झाला मग 18 जुलै 1947 ला. यानुसार भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य देण्यात आले. याच कायद्यानुसार संस्थानिकांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा सल्ला दिला किंवा स्वतंत्र राहण्याचा अधिकार दिला. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे उत्तर आहे. पुढचा आहे शेतकरी व ईस्ट इंडिज कंपनी यांचा टिंबटिंब या महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे. ते स्टॉप झालं म्हणा, काय राव माणसं खरंच. मी काय म्हटलं, धक्का नका करू म्हटलं. तिथं व्हिडिओ स्टॉप झाला म्हणतो, आवाज येतोय म्हणतो फक्त. आवाज दिसतोय का? आवाज येतोय म्हणतात, ते दिसत नाही. दिसतंय? हॅलो.